फायनली 7:30 वाजता आलो आम्ही घरी आणि बघा कसा कलर आलाय. कुठे गेला मसाला? सर्व पॅक. जादूगर पत्तू. नमस्कार. गुड मॉर्निंग उमा. गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई, नवी मुंबई. तर काय केरळची सिरीज संपली? केरळची सिरीज संपली, त्याच्यासोबतच आपला मसाला पण संपलेला आहे आणि आपल्या खूप सारे ऑर्डर्स पण पेंडिंग आहेत. केरळमध्ये आपण होता तेव्हा खूप सारे ऑर्डर्स पण आले होते, ते सर्व पण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर फटाफट मसाला बनवूया आधी आणि चार्ज करूया आपल्याला. आणि थँक्यू जे कोणी आपली ऑर्डर करतात आणि आपले नवीन स्टॉक बनण्यापर्यंत थांबवतात त्यांच्यासाठी मनापासून आभार. तर आपल्या इथे पत्तू पण आलेला आहे. पत्तू कसा आहेस? बरं आहेस ना? 100 किलो मसाले बनवायचे म्हणून मदतीला आलाय बघा. आणि आई पण आहे. आई बरे आहो ना? आल्या आल्या बिचारी डायरेक्ट कामाला लागली बघा. जे काही आपण स्टिकर वगैरे लावून ठेवलेत काल उमानी, ते सर्व त्याची बघा पॅकिंग उघडताना दिसतात. चला आधी नाश्ता करूया आपण. आणि आहे तुझ्यासाठी साडी आणली आम्ही. हो, सुगंध टेक्सटाईल मध्ये गेलेलो आम्ही काल, तिकडनं तुझ्यासाठी साडी आणली. तर उमा नाश्ता घेऊन आलोय ना मी. तर इडली, सांबार आणि चटणी, वडा सर्व काही घेऊन आलोय. तर बरेच जण आपल्याला प्रश्न विचारत होते की अनायाचा रिझल्ट काय आला, किती टक्के भेटले तिला? तिचा रिझल्ट एकदम सुंदर आलेला आहे. 85% आलेला आहे आणि ते पण विदाउट माय काय बोलतात नोटीस. म्हणजे मी बिलकुल तिच्या सोबत नव्हती या टायमिंगला. स्वतः तिने सर्व हँडल केलं, स्वतः तिने सर्व प्रोजेक्ट वगैरे सर्व केलं होतं. तर चांगलं आहे, खूप चांगलं आहे. विदाउट ट्युशन्स ना, ट्युशन क्लासेस पण नाही, स्वतःने तिने केलं आणि 85% आलेलं आहे. तर मी त्या दिवशी तिला चिडवत होतो पण तिने बघा 85% नेहमीप्रमाणे आणलेले आहेत. ऍक्च्युली कसं ते नवीन सब्जेक्ट आले ना, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, त्याच्यामध्ये थोडा पाठी गेलाय. बाकी तिला मॅथ्स तर तिला खूप टेन्शन होतं, त्याच्यात तिने आउट ऑफ 80-70 घेऊन आलेली आहे ती. ते पण खूप सुंदर मार्क्स आहे. सुंदर मार्क आणताय. तर नक्की तिच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन लिहा. तर आता आपण गरम गरम इडली डोसा खाऊया. चला, मस्त आपला नाश्ता झालाय. पत्तूनी 4-5 इडल्या फाडल्यात. आता काम करशील ना? उमा दुपारच्या जेवणामध्ये डाल बनव. पत्तूला डाल नको, डाल नको, डालच बनव. डाल काय? मच्छी नाही आज, चिकन, मटन खावायचंय तुला? मटन आणि बाव नाही बनवायचं, डाल बनवायचं. डाल आलाय तेव्हापासून आलाय तेव्हापासून चिकन आणि बावच खाते. आज डाल खा, डाल. इडली खा आधी. तर मस्त नाश्ता झालाय आणि सुगंध टेक्सटाईल मार्केट आपण काल गेलो होतो, तिकडनंच आईसाठी साडी आणली बघा. बघ, आवडलं तुला? असू दे, मस्त आहे नाही? मस्त आहे बघ. असू दे, घे. तू नेहमी बोलण्यात एक बोलण्या शब्दात तू येते धावून मसाला हे करायला. आता तू एकटीच आली तिथून, मग आम्ही पण तुझ्यासाठी थोडं तरी काहीतरी करायला पाहिजे ना. तर लय खाली नेहमी अश्विनी आणि तिची आई असते आपल्यासोबत, पण आज अश्विनीला काम असल्यामुळे तिला येता नाही आलं. म्हणूनच आपल्या मित्रांनी एक माणूस दिलाय, तो आता मिरच्या सुकवणार आहे बघा. 100 किलोचा मसाला आहे पत्तू. आणि पत्तू आलाय आपल्या मदतीला. थँक्यू. काम करशील ना नक्की? कारण झोपशील आता जाऊन. जा तिथे सावळीमध्ये उभा राहा, जा. तर सर्व काही मिरच्या होत्या त्या पसरवून झालेल्या आहेत बघा. आणि मस्त एकदम कडक ऊन आहे. आता या कडक उन्हामध्ये पुढच्या 4-5 तासामध्ये एकदम कडक सुकणार. ते पण तुम्हाला क्रश करून दाखवतो. पण बघताय लवंगी आणि बाकी सर्व मिरच्या आपण नेहमीप्रमाणे सुकत लावलेल्या आहेत. चला, मिरच्या सुकत लावून आलो आपण. आणि ते बघा पत्तू काय आज थांबणार नाही मला वाटतं, पूर्ण आपली हेल्प करणार. धन उमा भुजाला झाली ना सुरुवात? धन आता भुजून झालेत, थंड केलेत त्यांना. आणि आता एका गोणीमध्ये भरणार गरम मसाले. तिथं पण पकड पत्तू. त्याला पण पकड. व्हेरी गुड. वा.
आज दाल भात नको मग आज चिकनच बनव पत्तूला. रात्री पण चिकन बनवूया. ओके पत्तू, खाणार ना? 24 तास चिकनच खाणार का दाल भात खाणार? मी खाणारच नाही. आज उपास. पाणी पी. नाही तर आई बरोबर आहे ना, नेहमीप्रमाणे आपला काय कमी जास्ती नाही ना? सगळं व्यवस्थित आहे. आज अश्विनी नाही आली पण आई आल्यात बघा आणि धन भाजतात. जो माल पहिले होता तेवढाच आहे ना? बरोबर आहे सगळं. बरोबर, म्हणजे जास्ती खपते म्हणून काय कमी नाही केलं ना, मिरच्या वाढवल्या नाही ना? सगळं व्यवस्थित आहे. जो प्रमाण तुम्हाला आवडते तोच मंडळी ठेवलाय आणि त्यातले धने बघताय तुम्ही भुसताना. आणि आमच्या पत्तूला बघा इथे काय काम दिलंय. काय फोडतेस तू? दालचिनी. काय आहे उमा हे? दालचिनी. आज जेवणामध्ये डाळ बनवणार आहेस ना? डाळ खाणार ना? भाजी. डाळ खाणार ना? फक्त डाळ आणि भात खाणार ना? आज डाळ खाणार आहे ना, म्हणून बघा दालचिनी फोडतोय तो. तर भरपूर मदत करतोय आपला मित्र प्रथमेश. आता आंघोलीला गेलाय पण इथे बघताय उमानी मस्त जेवण बनवलंय. भारी वाटते भाजी. कसली आहे? मिक्स भाजी. मिक्स बटाटा, पनीर आहे. पनीर, फ्लावर, वटाणा सर्व. पनीरची भाजी आहे. हो. हे काय वाटण. तर आजपर्यंत उमा आपण ऑलमोस्ट 800 ते 1000 किलो मसाले बनवले असतील ना? बरोबर. तर आजपर्यंत आपण नुसते रिव्ह्यू वाचून दाखवलेले आहेत. तर आता त्यांना आपण स्क्रीनवरती पण ठेवूया, म्हणजे काय बोलतात आपली मंडळी आपल्या मसाल्यांबद्दल ते सांगूया. खूप सारे रिव्ह्यूज आहेत, त्याच्यातून थोडाफार आपण घेतलेला आहे. म्हणजे खूप जण आहेत जे रेसिपी पण पाठवतात सोबत, म्हणजे रेसिपीचे फोटोज पण पाठवतात आणि सांगतात की बघा चांगलं कलर्स पण आहे. तर असं एखाद्या रिव्ह्यू आहे काव्या प्रशांत यांच्याकडून. फोटो दिलेला आहे. द प्रोडक्ट इज ऑसम, टेस्ट, कलर, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. तर आपल्या मसाल्याचे फोटोज दिलेले आहेत. फोटो मी स्क्रीनशॉट वर लावणार आहे, तर तू वाचत राहा. आणि नेक्स्ट आहे जोशुआ. Thank you for the agricoli masala and mango and prawns pickle. The packing of the product was too good. My mother loved the mango pickle so much that after eating her lunch, she ate more mango pickle. Thank you Pranit and Uma. God bless you. अरे वा. Thank you ma'am. आणि दुसरा आहे पूजा मांजरेकर. ओके. दादा मसाला मिळाला, खूप छान आहे. मी काल भाजीमध्ये वापरून पाहिले, छान टेस्ट आहे. म्हणजे नुसते नॉनव्हेज मध्येच नाही तर व्हेज मध्ये पण तुम्ही वापरू शकता. हे बघा, हे तुम्ही सांगताय. हो, हे स्क्रीनशॉट दिसते तुम्हाला. आणि आता आहे अल्पा मात्रे. भाऊ तुमच्याकडून घेतलेला मसाला वापरून चिकन बनवले, खूप छान टेस्ट, मस्त टेस्ट, खूप छान झाले आणि मस्त टेस्ट. आणि दुसरा आहे यश पटोले. ते ये सर तर आपल्याला नेहमी काही ना काही रेसिपी पाठवत असतात. पटोले सरांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे जेव्हापासून आपला मसाला घेतलाय भरपूर सारे अलग अलग टेस्ट त्यांनी रेसिपीज बनवल्या आणि प्रत्येक रेसिपीचे फोटो पाठवत असतात. सर तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि आम्ही तुमचं नाव घेत असेल तर नक्की रिप्लाय द्या की तुम्ही पाठवलंय की नाही. टुडे स्पेशल लाल मास राजस्थानी रेसिपी बट अप्पा मसाला आग्रिकोली मसाला. पण आपल्या आग्रिकोली मसाला. अच्छा, पण आपल्या आग्रिकोली मसाल्याने बनवले असं लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे लाल मास राजस्थानी रेसिपी बनवल्या आणि ते पण आपल्या आग्रिकोली मसाल्याने बनवलेलं आहे. तर दुसरा आहे वर्षा पवार. ते आजचा रिव्ह्यू आहे ना? आजचा रिव्ह्यू आहे. म्हणजे आज दररोज आम्हाला एक रिव्ह्यू असतात. सर्व नाही तुम्हाला सांगू शकत पण जे आम्हाला भेटले ते सांगतोय बघा. सॉरी रिव्ह्यू द्यायला लेट झाला. मसाला एक नंबर आहे. कसली भारी टेस्ट आहे मसाल्याचा. कलर पण एकदम भारी. तरीला भारी येते भाजीवर. थँक्यू उरण करंजेकर अँड टीम. तर आपलीच फॅमिली आहे तुम्ही, म्हणून आपण हे सर्व आपण जे घरी मसाले बनवतो ती चव तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आणि असंच नवीन नवीन रेसिपीज तुम्ही पाठवा. म्हणजे कलर कसं वाटलं, टेस्ट कसं वाटलं, सगळं पाठवा तर आपण ते पण दाखवू. आणि ज्या आई पण आहेत त्या बनवतात, अनुभव आहे त्यांचा चांगला, ते आपण आपल्याला त्यांची म्हणजे एकदम चांगला मसाला झाला पाहिजे याची हेल्प करतात. येस. तर आता 2 वाजलेत, जेवायला घेऊया ना? जेवायला घेऊया. झालं चपाती भाजी. मस्त भाजी बनवली उमानी बटाटा वांग्याची, ती खायला घेऊया. बटाटा वांगी रे, पनीर फ्लावर. तेच पनीरची.
तर फायनली 7:30 वाजता आलो आम्ही घरी. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मसाल्यांचा सीझन आहे. आणि आहे गर्दी किती होती तुफान गर्दी. कमीत कमी आम्हाला 2.5 तास गेले हे मसाले बनवण्यासाठी. आणि मध्ये लाईट पण गेली होती. पण जसे आपण बनवतो त्या पद्धतीमध्ये मसाले रेडी झालेले आहेत. आणि कलर दाखवतो. फ्लॅशलाईट चालू आहे आणि बघा कसा कलर आलाय. आहे ना एकदम भारी कलर आलाय. आणि एवढी गर्दी असू दे काय पण असू दे पण ज्या पद्धतीमध्ये आपण मिक्स करतो मसाले ते सर्व एकदम प्रॉपर मिक्स झालेले आहेत. आणि फायनली 100 किलो उमा मसाले रेडी झालेत. आजपर्यंत आवरा तरस नव्हता झाला नाही आय. आज लय लय तरस झाला आम्हाला. हां खूप गर्दी आहे. हां जर तुम्हाला टाइम नसेल भेटत घरगुती पद्धतीमध्ये मसाले बनवायला तर आपल्याकडनं तुम्ही मागवू शकता. एकदम घरचाच प्रमाण आहे. आणि दुपारीच उमाने तुम्हाला रिव्ह्यू पण वाचून दाखवलेत. हां हे सर्व काही आपण घरच्या पद्धतीमध्ये बनवत असतो. हां तर आज मला वाटला होता वन मॅन शो आलाय प्रथमेश तोच मदत करेल पण हालत खराब झाली. पण प्रथमेशने आपला चांगला साथ दिला. हे सर्व पॅक करशील ना पतू. हां हे बघा हे सर्व मसाले आहेत ना ओपन ते सर्व आता पॅक करणार आहेत. हां गरम आहे ना म्हणून आम्ही त्याला ओपन ठेवलेत बघा. पतू तुझं ड्युटी आहे हां सर्व पॅक करायचा. करशील ना. तर जेवढ्या पिशव्या आहेत तेवढ्या भरून घेऊया आपण. आणि नंतर आपण मदत पत्तू करते की नाही ते बघायला भेटूया आपण. चल आई धन्यवाद आल्याबद्दल. हां आईची ट्रेन आहे 9:30ची म्हणून लवकर चालले. आता बाकीचं काम पत्तू करणार आहे. करशील ना. बघ किती काम केलं सांगते बघा एवढा काम केलंय त्यांनी. व्हेरी गुड. आता बाकीच्या 250 ग्रामच्या पण पिशव्या भर. हां मम्मा त्याला करू दे तू नको करू. आणि अनाया पण फिरायला गेली ती पण येणार आहे आणि तिला पण भेटूया आपण. ओके चल 9:30ची ट्रेन जाल आपण बोलत बसू. जा. चला तर आईला उरणच्या ट्रेनमध्ये बसवून आलो. आणि ते बघा कुठे गेला मसाला. सर्व पॅक पूर्ण फिनिश. आणि घरची पण साफसफाई केली एकदम. बापरे पत्तू जादूगर पत्तू. हे बघ सर्व मस्त अरेंज पण केलंय. बापरे घरामध्ये मसाला मसालाच आहे. कोणी केलंय उमा. पत्तूनी केला सर्व काम फटाफट. अरे वा व्हेरी गुड. झुल्यावरती बसून केला सर्व 2 तास. पण बघताय फायनली आमचा सर्व काही उरकलेला आहे. आणि किती वाजले तर 11 वाजले. तर आज प्रयत्न होता 100 किलो मसाले बनवण्याचा. जे काही आपण घरगुती पद्धतीमध्ये बनवतो तशाच प्रकारे बनवला. पण आज आपल्यासोबत पत्तू होता त्याने आपल्याला चांगला साथ दिला ना पत्तू. हां आणि आई पण होती तिने पण चांगला साथ दिला. उमाने पण चांगला साथ दिला. आणि फायनली आपले मसाले रेडी झालेत. तर मंडळी खूप मेहनत आहे. आणि हे सर्व जे कोणी आपल्याकडनं रिपीटेड मागवतात शेअर करतात त्यांच्यासाठी आपण हे करतोय. तर नक्की ट्राय करा. अजून ट्राय नसेल केला तर 250 ग्राममध्ये पण पॅकेट आहे. अर्धा किलोमध्ये पण आहे 1 किलोमध्ये पण आहे. आणि पॅन इंडिया डिलिव्हरी आहे. कुठनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. जर आजचा प्रयत्न आवडला असेल आमची मेहनत आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर बाय बाय सी यू.